शहरी विकास महामंडळ तसेच आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आदिवासी समाजातील तरुण मुला मुलींसाठी तरुणांसाठी ज्या विविध कल्याणकारी योजना आयोजित केल्या जातात त्या योजना आपल्यापर्यंत योग्यरीत्या पोहोचाव्यात यासाठी हे संयुक्त शिबिर आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी शासनाचे प्रकल्प समन्वयक सहसमन्वयक असे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय भाऊ हे एकूणच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलेले जे महनीय व्यक्ती आहेत त्या महनीय व्यक्तींपैकी एक असून त्यांचा सहवास लाभणं हेच मला तुमच्या आमच्या आयुष्याचं सोनं होण्यासारखं म्हणजे समुदाय म्हणून मी बोलतो अशातला भाग नाही। आता पोलीस खात्यात मलाही 20 वर्ष झाले, परंतु राजकीय स्वार्थासाठी वैयक्तिक प्रेस तयार करण्यासाठी काम केलं असं दाखवणं वेगळं आणि खरोखर संपूर्ण आयुष्य समाजासाठी झोकून देणं आणि आरशासारखं स्वच्छ चारित्र्य ठेवणं आता जे मोजक्या लोकांचं काम आहे त्यामध्ये जे चालते जिवंत माणसं आहेत इतिहासात असतील ते आपण अनुभवलेले नाही, परंतु जे आपण समोर अनुभवू शकतो अशी महनीय व्यक्ती म्हणजे आदरणीय भाऊ। मी हे जाणीवपूर्वक का सांगतो की जर व्यक्तीने ठरवलं की समाजात परिवर्तन करायचं तर माणूस किती मोठी क्रांती करू शकतो, किती बदल घडवू शकतो हे चालतं बोलतं उदाहरण आहे। म्हणजे वंचित समाज आदिवासी समाज जो एकदम पिचलेला आहे प्रवाहापासून मागे पडलेला आहे बसलेला आहे अशा समाजामध्ये स्फुल्लिंग चेतून त्या लोकांना शासनाच्या मदतीने कुठली क्रांती करून बंडखोरी करून नाही आपला हक्क आहे आपल्यासाठी तरतूद आहे शासनाला ती करण्यासाठी आपण भाग पाडलेला आहे तीच तरतूद राबवून योग्य माणसापर्यंत ती पोहोचली पाहिजे। ठराविकच लाभार्थी समोर येता कामा नाहीत म्हणून इतक्या मोठ्या व्यापक प्रमाणात योग्य वयातल्या तरुण तरुणींना इथं बोलावून थेट शासनाचा समन्वय साधून मुळात या योजना तयार होतानाच भाऊंनी मार्गदर्शन केलेलं आहे मसुदा तयार करण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत, परंतु ती सुद्धा अंमलबजावणी होताना गोष्ट तुमच्यापर्यंत थेट पोहोचते का, योग्य पद्धतीने पोहोचते का, म्हणजे अगदी समन्वय साहेबांनी जे समजावून सांगितलं ते तुम्हाला समजतं की नाही हे सुद्धा बघण्यासाठी स्वतः भाऊ आहेत या ठिकाणी आहे। आता आम्ही